श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक पौर्णिमेबद्दलची माहिती बघणार आहोत. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा. तर ही पौर्णिमा तिथी 2 दिवस आहे, 26 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबर. उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही 27 नोव्हेंबरला आहे आणि या दिवशी सोमवार आहे. सोमवार आणि कार्तिक पौर्णिमा तर हा एक शुभयोग जुळून आलेला आहे. या दिवशी आपल्याला शिवांचं पूजन करायचं आहे. शिवांचं पूजन हे कार्तिक पौर्णिमेला आवर्जून केलं जातं. त्यात सोमवार आहे, त्यामुळे आपल्याला शिवपूजन कसं करायचं आहे त्याप्रमाणेच शिवमंदिरामध्ये आपल्याला त्रिपुरवात ही कधी आणि कशी लावायची आहे आणि या दुर्मिळ योगावर शिवलिंगावरती आपल्याला एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी ही प्रारंभ होणार आहे. ती आहे 26 नोव्हेंबर 2023ला दुपारी 3:55 आणि या पौर्णिमेची समाप्ती ही 27 नोव्हेंबरला दुपारी 2:47 होणार आहे. उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही जरी 27 नोव्हेंबरला असली तरीसुद्धा त्रिपुरारी पौर्णिमा ही 26 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. म्हणजे त्रिपुरवात जी आहे तर ती आपल्याला 26 नोव्हेंबरला लावायची आहे आणि इतर जे आपण पौर्णिमेच्या गोष्टी करतो, जे उपाय करतो, तर हे आपण 27 नोव्हेंबरला करायचे आहेत. आपण त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी करतो तर आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा, आपल्या जीवनातील नकारात्मकता संपावी, आपल्या आयुष्यात जी काही संकटे आहेत, दुःख आहे, कष्ट आहे तर याचं निराकरण व्हावं. तर यासाठी ही त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी केली जाते. आणि या दिवशी शिवपूजनाला का महत्त्व आहे तर यामागे एक थोडक्यात मी तुम्हाला कथा सांगते. त्रिपुर दैत्याने ब्रह्मदेवांची आराधना केली आणि त्यांना संतुष्ट करून घेतलं आणि इतर देवांनी त्यांच्या या आराधनामध्ये विघ्न आणण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु ते व्यर्थ गेले. ब्रह्मदेवांनी त्रिपुर दैत्याला वर दिला तेव्हा त्रिपुरासुराने अमरत्वाचे वरदान मागितले. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवदेवतांना सतावून सोडलं होतं आणि तेव्हा भगवान शिव जे आहेत तर त्यांनी 3 दिवस या राक्षसासोबत युद्ध केलं आणि कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांचे गेलेले सर्व वैभव परत मिळवून दिले. तेव्हा सर्व देव आनंदी झाले. त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले आणि दीपोत्सव साजरा केला. म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला आपण दिवे लावत असतो, दीपदान करत असतो आणि या दिवसालाच देव दीपावली असं सुद्धा म्हटलं जातं. आणि देवांप्रमाणेच आपल्यासुद्धा जीवनातील संकटाचे निवारण व्हावे म्हणून ही पौर्णिमा आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. तर या दिवशी शिवपूजन का केले जाते तर जो दैत्य होता त्रिपुरासूर तर याचा अंत शिवांनी केला, म्हणून या दिवशी शिवपूजनाला विशेष असे महत्त्व आहे. तसेच कार्तिक पौर्णिमा आणि सोमवार तर हे एकत्र आहेत 27 नोव्हेंबरला, त्यामुळे आपल्याला 27 नोव्हेंबरला शिवपूजन करायचं आहे आणि 26 नोव्हेंबरला सुद्धा शिवपूजन करायचं आहे. सर्वात अगोदर आपण हे पाहूया की आपल्याला शिवपूजन हे कसं करायचं आहे. तर तुम्ही ही पूजा जी आहे तर ती शिवमंदिरामध्ये करू शकता किंवा घरी करू शकता. घरी जर ही पूजा करायची असेल तर आपल्याला एक पाट किंवा चौरंगाचं आसन तयार करायचं आहे. त्यावरती आपल्याला शिवांना प्रिय असलेलं पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. त्यावरती सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिवा प्रज्वलित करा. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावला तरी चालेल. दिव्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवा. दिवा तसाच कधीही कपड्यावरती किंवा जमिनीवरती ठेवायचा नाही, त्याखाली दिव्याला नेहमी आसन द्यायचं आहे. यानंतर या दिव्याची हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घ्या, मूर्ती नसेल तर सुपारी घ्या, ती एका तामणामध्ये ठेवून आपल्याला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा तर असे म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता. यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती पुसून या पाटावरती किंवा चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती मांडायची आहे. त्याला हळदी कुंकू अक्षता
फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर शिवलिंग असेल तर शिवलिंग घ्या, आणि जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही सुपारीचा वापरसुद्धा करू शकता. एका तामणामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला शिवलिंगाला सुद्धा अभिषेक करायचा आहे. प्रथम आपल्याला पाण्याने म्हणजे जलाभिषेक करायचा आहे, यानंतर पंचामृत स्नान आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तांदळाचं आसन किंवा फुलांच्या पाकळ्याचं आसन देऊन त्यावरती हे शिवलिंग ठेवायचं आहे. शिवलिंगाला आपल्याला भस्म चंदन लावायचं आहे. तसंच नमः शिवाय तर हा जप करत, म्हणजे स्त्रियांनी नमः शिवाय, पुरुषांनी ओम नमः शिवाय हा जप करत पूजा करायची आहे. चंदन भस्म लावल्यावर आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आहेत. अक्षता घेताना त्या पांढऱ्या अक्षता असाव्यात, त्याला हळदी कुंकू लागलेलं नसावं याची काळजी घ्यायची आहे. यानंतर बेलपत्र अर्पण करायचं. बेलपत्र नेहमी पालते अर्पण करायचे आहे. यानंतर तुम्ही महादेवांना म्हणजे शिवलिंगाला वस्त्रमाळ अर्पण करू शकता. त्यानंतर शक्य असेल तर पांढरी फुले अर्पण करा किंवा तुमच्याकडे जी फुले अवेलेबल आहेत तर ती फुले अर्पण करायची आहेत. यानंतर तुम्हाला तुपाचं निरंजन घेऊन त्या निरंजनाने अगरबत्तीने ओवाळायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे. आणि यानंतर आपल्याला एक विडा हा शिवलिंगासमोर ठेवायचा आहे. 2 विड्याची पाने घ्या, त्यावरती एक खारीक, खोबऱ्याचा तुकडा, एक सुपारी, दक्षिणा ठेवा म्हणजे 1 रुपयाचं 2 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. तर असा विडा आपल्याला या शिवलिंगासमोर ठेवायचा आहे. आणि नैवेद्य म्हणून तुम्ही पंचामृत, खडीसाखर किंवा फळेसुद्धा ठेवू शकता. या नैवेद्याभोवती आपल्याला 3 वेळेला पाणी फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी या दिवशी शिवपूजन करायचं आहे. मंदिरात जाऊन जर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करणे शक्य असेल तर तुम्ही ही पूजा नक्कीच करू शकता. लक्षात घ्या की या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही. पूजा करताना काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाहीत. तर या दुर्मिळ योगावरती आपल्याला आवर्जून शिवांना बेलपत्र हे अर्पण करायचे आहे. त्याप्रमाणे 26 नोव्हेंबरची आपण त्रिपुरारी पौर्णिमेची जी पूजा करणार आहोत तर या दिवशी तुम्ही शिवांना तुळससुद्धा अर्पण करू शकता. फक्त हा एक दिवस आहे की या दिवशी आपण शिवलिंगावरती तुळस अर्पण करू शकतो आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करू शकतो. त्यानंतर आपल्याला शिवमंदिरामध्ये त्रिपुरवात जी लावायची आहे तर ही वात कधी लावायची आहे तर ही वात लावायची आहे आपल्याला 26 नोव्हेंबरला प्रदोषकाळी, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला 26 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. तर या दिवशी आपल्याला ही वात लावायची आहे. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आणि ही जरी उदय तिथीनुसार 27 तारखेला असली तरीसुद्धा आपल्याला त्रिपुरवात ही संध्याकाळी लावायची असते आणि पौर्णिमा ही 27 तारखेला दुपारी संपत आहे. त्यामुळे आपल्याला 26 नोव्हेंबरला ही त्रिपुरवात लावायची आहे. तुम्हाला जी त्रिपुरवात मार्केटमध्ये मिळते ती घ्या. यामध्ये 750 वाती असतात. तर या 750 वाती तुपामध्ये भिजवून किंवा तेलामध्ये भिजवून एक मातीची पंती किंवा दिवा घेऊन तुम्हाला त्यामध्ये ह्या सर्व वाती एकत्रितरित्या तर अशा ठेवून त्या प्रज्वलित करायच्या आहेत. आणि अशी ही त्रिपुरवात जी आहे तर ती आपल्याला शिवमंदिरामध्ये जाळायची आहे किंवा तुम्ही घरीसुद्धा ही त्रिपुरवात जाळू शकता. तुम्ही हवनसुद्धा घरी करू शकता. ह्या ज्या त्रिपुरवाती आहेत त्या मातीच्या दिव्यामध्ये ठेवून ह्या पूर्ण वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि तुम्ही शुद्ध तुपाची आहुतीसुद्धा देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला घरी तसेच शिवमंदिरामध्ये सुद्धा त्रिपुरवात ही 26 तारखेला प्रज्वलित करायची आहे. आणि तुम्हाला 26 आणि 27 तर असे 2 दिवस जे आहेत तर या दोन्हीही दिवशी शिवपूजन हे विधिवत करायचं आहे. नक्कीच तुम्हाला शिवांचा आशीर्वाद मिळेल, विष्णूंचा आशीर्वाद मिळेल.